1 2 3. तुझ्या विरोधात मला जिंकायचं पण नाही राणी. अगदीच जिंकायचं असेल तर तुझं मन जिंकायचंय मला. तू अशीच नेहमी हसत खेळत खुश राहावीस एवढीच इच्छा आहे माझी. कोण आहात तुम्ही? इथे कशाला आलात? उद्याच्या संक्रांतीसाठी घर सजवायची ऑर्डर आहे. आम्हाला केटी सरांनी पाठवलंय. घराचं डेकोरेशन हे ठरलं कधी आणि मला कसं नाही माहित? मला ती ते काय राणी आणि इंद्राची पहिली मकर संक्रांत आहे, त्यामुळे मी यांना डेकोरेशन करायला सांगितलं होतं. अहो पण तुम्हीच तर सांगितलं की हा बा, तुम्ही तर एकदम छुपारुस्तम निघालात. तो तुम्ही आहेच. अरे तुमचा आनंद करता एवढं करू शकतो ना मी. मला तर काही आयडियाच नव्हती की आपण असं काही सेलिब्रेट वगैरे पण करणार आहोत. थँक्यू बाबा. बाप आहे मी तुझा. तुमचं भलं कशात आहे मला चांगलं कळतं. मला ते तुम्हाला आठवतंय आपली पहिली मकर संक्रांत आपण अशी सजावट करून साजरी केली होती. आपण आपली पहिली संक्रांत साजरी केली होती का? हे बघा हे असं आहे तुमचं. तुम्ही गोष्टीला विसरता, मी काही विसरत नाही. मला ती राणी आणि इंद्राची पहिली मकर संक्रांत लक्षात राहील अशी साजरी करूया ना आपण. बरं तुम्ही ते पतंग आणि मांजे आणलेत का डेकोरेशन करायला? नाही, फक्त लाल फुलंच आणली आहेत. तर संक्रांत म्हटल्यावरती पतंग हवेच ना. काय रे इंद्रा, तेवढं ते पतंगाचं डेकोरेशनचं बघून घे. आबा मी मॅनेज करतो, तुम्ही स्ट्रेस नका घेऊ. अरे तू आहेस म्हटल्यावर मला कशाला येईल स्ट्रेस? तुझी पहिली मकर संक्रांत आहे की नाही, तुला हवं तसं डेकोरेशन कर. हो हो मी बघतो. दादा तुम्ही या आत या. ये जा, पोरांना सांग सगळं मटेरियल आतमध्ये घेऊन या. हो सांग. 1 मिनिट. काय चाललंय तुमचं? मुळात या सगळ्याची गरजच काय आहे? तसंही आज आपण सगळे संध्याकाळी कोल्हापूरला जाणार आहोत ना. नाही आई, आपण सगळे नाही जाणार आहोत. म्हणजे आबा तुम्हीच सांगा ना आईला. अरे इंद्रा, मी सांगितलं तर गडबड होईल, तूच सांग. नाही पण तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही ना आई, सो तुम्हीच बोला. अरे तुझ्यासमोर ती टोकाचा शब्द वापरणार नाही, तूच बोल. काय चाललंय तुमचं? तुम्ही मला सांगणार आहात का नाही? अरे इंद्रा तूच सांग. ते कसं आहे आबा, तुम्ही व्यवस्थित समजावून सांगाल ना आईला, सो तुम्हीच सांगा. नाही रे, तू उत्तम समजावशील आईला. पण कसं आहे आबा, तुम्ही मुद्देसूद बोलता ना, सो तुम्हीच सांगा ना. अरे तुझ्याही तुझंच ऐकते. 1 मिनिट. काय तुम्हा बापलेकांचं चाललंय काय? इंद्रा मला कळायला हवं, या घरात नक्की काय चाललंय? हो कसं आहे आई, आबांची इच्छा होती की आपण सगळ्यांनी जायचंय लग्नाला, पण आता थोडं चेंज झालाय प्लॅन मध्ये. मी आणि राणी घरीच थांबणार आहोत, आपण सगळे नाही जाणार आहोत. का? कशासाठी? सगळ्यांनीच जायचं ठरलंय ना, मग तुम्ही दोघे इथे थांबून काय करणार आहात? नाही नाही, ठरलं होतं मान्य आहे मला, पण फॅक्टरीत माझं एक खूप इम्पॉर्टंट काम आलंय, सो मी आणि राणी घरीच थांबणार आहोत. काय होतं, घरी कोणी नसलं की माझा जेवणाचा खूप इश्यू होऊन जातो ना ग, म्हणून मग मी म्हटलं की राणीला घरीच थांबू दे. मला पटतं इंद्राचं, म्हणजे काम महत्वाचं आहे, त्याची खाण्यापिण्याची गैरसोय होईल, तर राणीला थांबू दे इथं. आणि आपण चाललोय ना लग्नाला कोल्हापूरला, तेवढं पुरेच आहे. मी सांगेन सहयोगाला, तुम्ही काळजी करू नका. काम महत्वाचं आहे, काम मागे आहे ना. हो हो तर इंद्रा, हा तुला हवं तसं डेकोरेशन करून देतो, छान डेकोरेशन कर. हो बाबा नक्की. आई आम्ही थांबलो तर चालेल ना? आबा मला वाटत नाही आईला आवडलंय आम्ही थांबतोय ते. तू नको काळजी करू तिची, ते समजावेन तिला. ओके येतो मी. आबा थँक्यू. जा रे, तू नको काळजी करू, मी आहे ना. हो. विक्रांत, तुला सगळं माहित होतं ना? हे काय चालू आहे माझ्या पाठीमागे? काकी मला कळत नाही तुम्ही कशाबद्दल बोलताय.
फॅक्टरीत इतकं काय महत्वाचं काम आहे रे जे इंद्रा इथेच थांबायचं म्हणतोय? नाही असं काय आहे की जे त्याच दिवशी करणं गरजेचं आहे? काय? मला काही माहिती नाही म्हणजे मला खरंच काही माहित नाही. असं कसं माहित नाही रे? विक्रांत, तू फॅक्टरीमध्ये कशासाठी जातोस रे? कामासाठीच ना, का चकाट्या पिटायला जातोस? काहीच कसं माहित नसतं रे तुला? काकी, हे बघा इंदिरा मला खरंच काही सांगत नाही, रादर मला कळूच देत नाही. काकी मला सांगा काय झालं इतकं, तुम्ही का चिडचिड करताय? इंद्रा कोल्हापूरला येत नाहीये. इंद्रा आणि राणी इथेच थांबायचं म्हणतायत. दोघं मिळून संक्रांत साजरी करणार आहेत. घर सजवायला घेतलंय त्यांनी. काय? मला नाही माहिती यातलं काहीच. तोच तर प्रॉब्लेम आहे, तुला काही माहितच नाहीये. इंदिरा फॅक्टरीत काय करतो यावर लक्ष ठेवायला तुला तिकडे ठेवलंय ना. ते काम तू नीट करत नाहीयेस. मुळात ना तू काही कामातच नाहीयेस असं मला वाटायला लागलंय आता. काकी हे बघा असं अजिबातच नाही. मला सांगा त्यांच्यात परस्पर जर का काही ठरलं असेल तर ते मला कसं कळणार आहे? ठीक आहे, तुम्ही काही काळजी नका करू, मी इंद्राशी बोलतो. त्या दिवशी जी काही पेंडिंग कामं असतील ती आजच्या आज करून घेतो. जे तोंड चालवतोस ना त्यापेक्षा जरा डोकं चालव आणि जे बोलतोस ना ते करून दाखव. ते दोघंही घरात थांबता कामा नये, ते कोल्हापूरला यायलाच हवेत. आणि आता ही जबाबदारी मी तुझ्यावर देते. जर तुला हे जमलं नाही तर राणीला मी सगळं सांगून मोकळी होईल. नाही काकी, हे बघा तुम्ही असं काही करणार नाही आहात. डोंट वरी, मी बघतो ना काय करता येते का. बघू नकोस, लगेच करायला घे. आता मला कारण नाही, मला रिझल्ट हवाय. राणीला फोन करून तिच्याशी बोलून बघू का? म्हणजे अंदाज घेतो ना तिचा मूड कसा आहे. नाही नको, प्रत्येक वेळी मीच का फोन करायचा तिला? ती पण तर करू शकते ना समोरून. एव्हरी टाइम मीच कॉल करतो तिला. कधी असं स्वतःहून फोन करा असं वाटतच नाही मला. नाही नको इंद्रा, तू नको करू फोन. एक मिनिट, तिला तुझी आठवण येतच नसेल तर काय करशील? नाही हे बघ, तुला तिची आठवण येते ना, मग तूच करून टाक ना फोन. सोड, एवढा विचार नको करू, करून टाक.